विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर योगेश गवडी, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर, अमरावती. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये वस्तू विनिमय पद्धती समजावून घेतली. त्याच्या पुढे म्हणजेच युनिट 1मधला 1.2 हा पॉईंट आहे. यात आपण मुद्रा, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या आणि स्वरूप समजावून घेणार आहोत. मित्रांनो, मुद्रा याचा सरळ व साध्या सोप्या भाषेत अर्थ होतो पैसा. आता पैशाचा अर्थ काय आहे, व्याख्या काय आहे आणि पैशाचे स्वरूप काय आहे, याबद्दल आपण या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत. पाहूयात. पहा, मुद्रेचा अर्थ व व्याख्या. मुद्रेच्या इतिहासाकडे पाहिल्यास असे लक्षात येते की वस्तू विनिमयात येणाऱ्या अडचणींमुळे मुद्रेचा शोध लागला. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण वस्तू विनिमय पद्धती समजावून घेतली. या पद्धतीत मुख्य अडचण ही वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे व घेणे ही होती. मग वस्तूच्या बदल्यात वस्तू हे किंवा या पद्धतीत अनंत अडचणी असल्यामुळे ही पद्धत हळूहळू अर्थव्यवस्थेतून कालबाह्य ठरायला लागली. परंतु विनिमय तर व्हायला हवा. मग विनिमयासाठी असं कुठलं माध्यम राहील की जे माध्यम सर्व स्वीकृत राहील? तर मित्रांनो, यात ज्या गोष्टीचा शोध लागला तो शोध म्हणजे मुद्रा होय. पाहूयात आपण. म्हणजेच वस्तू विनिमय पद्धत ही मुद्रेच्या आविष्कारासाठी कारणीभूत ठरली. कालांतराने लोकांनी वस्तू विनिमय पद्धत हद्दपार करून मुद्रेचा विनिमय माध्यम म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. वस्तू विनिमय पद्धतीत काय दोष होते हे आपण याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये समजावून घेतलेलं आहे. या सर्व दोषांमुळे वस्तू विनिमय पद्धती कालबाह्य ठरली व वस्तू विनिमय पद्धतीनंतर जी पद्धती अस्तित्वात आली किंवा ज्या गोष्टीचा शोध लागला तो म्हणजे पैसा किंवा मुद्रा होय. पाहूयात. वास्तविक ज्याला पैसा समजला जातो अशी पैसा नामक विशिष्ट रंग, आकार, वजन, गुणाची अशी विशिष्ट वस्तू जगात नाही. यात विशिष्ट या शब्दावर मी जास्त भर देतो, कारण ही जे शब्द लिहिलेले आहेत किंवा ही जी टर्म लिहिलेली आहे ही तुम्हाला थोडीशी कन्फ्युजन वाटेल. परंतु ज्याला पैसा समजला जातो ही एक विशिष्ट वस्तू नाही आहे, कारण वेगवेगळ्या राष्ट्राचं वेगवेगळं चलन आहे. वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळं चलन वापरलं जाते. म्हणूनच पैसा ज्याला समजला जातो तो पैसा म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट रंगाची किंवा एखाद्या विशिष्ट गुणाची अशी वस्तू नाही. तर मग काय आहे पाहूयात आपण. कोणत्याही वस्तूचा पैसा म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे एक वस्तू म्हणजे पैसा असे म्हणता येत नाही. पहा, फार पूर्वीपासून सोनं, चांदी, कथील, निकेल, तांबं किंवा कागद देखील या सर्व वस्तूंचा मुद्रा म्हणून उपयोग होत गेला किंवा सध्याही होतो आहे. तर मुद्रा ही एक विशिष्ट वस्तू नसून ती एक मग ती मूळतः कशी वस्तू आहे, तर ते आपण आता पुढच्या मुद्रेच्या व्याख्येमध्ये पाहणार आहोत. तर पहा, मुद्राशास्त्राच्या अभ्यासासाठी मुद्रेची सुनिश्चित व्याख्या माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील 3 विचारधारा प्रसिद्ध आहेत. मग ह्या 3 विचारधारा कुठल्या? तर पहिली आहे वर्णनात्मक विचारधारा, डिस्क्रिप्टिव्ह स्कूल ऑफ थॉट. आता नावातच लक्षात येते वर्णनात्मक म्हणजे यात कुठल्या तरी गोष्टीचं वर्णन केलं असेल. दुसरी विचारधारा आहे स्वीकार्यता विचारधारा, ॲक्सेप्टेबिलिटी स्कूल ऑफ थॉट. आता स्वीकार्यता याचा अर्थ होतो ज्याला कोणीही स्वीकारायला तयार आहे. आणि तिसरी विचारधारा आहे वैधानिक विचारधारा. वैधानिक विचारधारा लीगल स्कूल ऑफ थॉट. वैधानिक विचारधारेचा अर्थ होतो ज्याला कायद्याचा पाठबळ आहे किंवा ज्याला कायदा देखील मान्य करतो.
तर पाहूयात आपण एक एक विचारधारेबद्दल बोलू. तर पहिली विचारधारा आहे वर्णनात्मक विचारधारा, डिस्क्रिप्टिव्ह स्कूल ऑफ थॉट. मुद्रेच्या कार्याचा मुद्रेच्या केलेल्या व्याख्यांचा वर्णनात्मक विचारधारेत अंतर्भाव केला जातो. तो शब्द व्याख्या आहे. व्याख्यांचा वर्णनात्मक विचारधारेत अंतर्भाव केला जातो. मुद्रेबाबत वर्णनात्मक विचारधारा असणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये हार्टले विदर्स, रॉबर्टसन, सिझविक इत्यादी शास्त्रज्ञांनी मुद्रेची केलेली व्याख्या स्वीकार्य समजले जाते. तर पाहूया पहिली व्याख्या. मुद्रेची कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा होय. इंग्रजीत पहा, मनी इज व्हॉट मनी डज. म्हणजे जी वस्तू पैसा म्हणून कार्य करते त्या वस्तूला पैसा समजले जाते, असं हार्टले विदर्स म्हणतो. दुसरी व्याख्या पाहूया. विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन म्हणून उपयोगी पडणारी कोणतीही वस्तू म्हणजे मुद्रा होय. एनिथिंग विच इज यूज फॉर मीडियम ऑफ एक्सचेंज अँड मीन्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ मनी. आता मागच्या लेक्चर जर तुम्हाला आठवत असेल तर मागच्या लेक्चरमध्ये आपण वस्तू विनिमयाबद्दल बोललो. या व्याख्येमध्ये वस्तू विनिमयाची मुख्य अडचण दूर झालेली दिसते. विनिमयाचे माध्यम म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू न देता वस्तूच्या बदल्यात मुद्रा देऊन, आणि दुसरं काय, मूल्यमापनाचे साधन म्हणजे पैशामुळे कुठल्याही वस्तूचं मूल्यमापन केल्या जाऊ शकते. म्हणजे 1 लिटर दुधाची किंमत तुम्ही 500 रुपये देणार नाही. का देणार नाही? कारण जर तुम्ही मूल्य पाहिलं त्या दुधाचं किंवा एखाद्या वस्तूचं तर ते त्या 500 रुपये एवढं नाही. म्हणून मुद्रा हे एकमेव साधन आहे ज्यामुळे कुठल्याही वस्तूचं मूल्यमापन केल्या जाते. पाहूयात पुढे. तिसरी व्याख्या पहा. मुद्रा म्हणजे क्रयशक्ती होय. प्राध्यापक कोल. मनी इज पर्चेसिंग पॉवर, समथिंग विच बाईज एनिथिंग. म्हणजे अशी कुठली तरी वस्तू ज्या वस्तूमध्ये क्रयशक्ती आहे, पर्चेसिंग पॉवर आहे. म्हणजे अशी वस्तू की ज्या वस्तूद्वारे दुसरी कुठलीही वस्तू आपण विकत घेऊ शकतो. पाहू. वरील सर्व व्याख्यांमधून बहुतेकांनी मुद्रेची विनिमय माध्यम आणि मूल्यमापन हे 2 कार्यच आपल्या व्याख्येतून स्पष्ट केलेली दिसतात. 2 ज्या मुख्य अडचणी होत्या बार्टर सिस्टीममध्ये किंवा वस्तू विनिमयामध्ये त्या पैशामुळे दूर झालेल्या दिसतात. विनिमय माध्यम आणि मूल्यमापन हे 2 कार्य कोण करतो? तर हे 2 कार्य मुद्रा करते किंवा पैसा करतो. पुढची विचारधारा पहा. पुढची विचारधारा आहे स्वीकार्य विचारधारा, ॲक्सेप्टेबिलिटी स्कूल ऑफ थॉट. या विचारधारेनुसार मुद्राशास्त्रज्ञांनी मुद्रेच्या सामान्य स्वीकृतीला प्राधान्य दिले आहे. पाहू. ज्या वस्तूला सामान्य स्वीकृती मिळाली असेल ती मुद्रा होय. मनी इज वन थिंग दॅट पॉझेसेस ॲक्सेप्टेबिलिटी. प्राध्यापक किंवा प्रोफेसर सेलिग्मन. ज्या वस्तूला सामान्य स्वीकृती मिळाली असेल ती मुद्रा होय. सामान्य स्वीकृती याचा अर्थ होतो की सर्वजणच ही वस्तू स्वीकारायला तयार असतात. पैसा कोणी नाकारणार आहे का? तर निश्चितच नाही. म्हणजेच जर कोणी पैसा नाकारत नसेल याचा अर्थ त्या पैशात जो गुण आहे तो आहे स्वीकृतीचा. म्हणजे पैशाला सर्वच लोक किंवा ज्याची सत्सक विवेकबुद्धी ज्या व्यक्तीला आहे तो व्यक्ती पैसा किंवा मुद्रेला नाकारत नाही. म्हणून सामान्य स्वीकृती ही मुद्रेला मिळालेली आहे, म्हणजे सर्वांद्वारे स्वीकार्य आहे. पुढे पाहू. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्व स्वीकृत होते आणि कर्जफेडीसाठी जीचा उपयोग केला जातो ती मुद्रा होय. मनी इज एनिथिंग दॅट कॉजेस फ्रीली फ्रॉम हँड टू हँड ॲज अ मीडियम ऑफ एक्सचेंज अँड इज जनरली रिसिव्ड इन फायनल डिस्चार्ज ऑफ डेप्ट्स. डेप्टचा अर्थ होतो कर्ज. जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्व स्वीकृत आहे म्हणजे पैशाला सर्व स्वीकृतीचा गुणधर्म आहे. शिवाय कुठल्याही प्रकारचं कर्ज तुम्ही मुद्रेद्वारे फेडू शकता. म्हणजे जर कोणाकडून कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज तुम्ही पैशाद्वारे किंवा मुद्रेद्वारे फेडू शकता किंवा परत करू शकता. तर पैसा हे कर्ज परतफेडीसाठीचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. कारण
पैसा ही एकमेव वस्तू आहे जिला सर्व स्वीकृती मिळालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन विचारधारा झाल्या. पहिली विचारधारा होती वर्णनात्मक, ज्यात आपण मुद्रेचा वर्णनात्मक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. आणि दुसरी विचारधारा होती स्वीकार्यता विचारधारा. आता तिसरी विचारधारा पाहूयात. तिसरी विचारधारा आहे वैधानिक विचारधारा. या विचारधारेनुसार मुद्राशास्त्रज्ञांनी मुद्रेच्या कायदेशीर अस्तित्वावर भर दिला आहे. या विचारधारेच्या विद्वानांच्या मते मुद्रेला वैधानिक कायदेशीर पाठबळ असणे आवश्यक आहे. आपण पाहू, मागच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलं की मुद्रा सर्वांकडून स्वीकृत होते किंवा स्वीकार्य आहे. मग ते स्वीकार्य असण्यामागचं मुख्य कारण काय आहे? तर मुख्य कारण आहे त्या मुद्रेला किंवा सरकारने त्या मुद्रेला वैधानिक पाठबळ दिलेलं आहे, कायदेशीर पाठबळ दिलेलं आहे. जर तुम्ही कुठल्याही प्रकारची करन्सी किंवा नोट, जी भारताचं चलन आहे, ते मुद्रा जर तुम्ही हातात घेतली आणि नीट व्यवस्थित वाचून पाहिली तर त्या मुद्रेवर तुम्हाला भारताचे जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहे ते एक वचन देताना दिसतात. तिच्यावर लिहिलेलं आहे, तुम्ही हातात एखादं चलन घेऊन पहा, एखादी नोट घेऊन पहा, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपयाची, तिच्यावर लिहिलेलं आहे की मैं धारक को अदा करने का वचन देता हूँ, आय कीप टू प्रॉमिस. हे अशी पूर्ण व्याख्या त्या मुद्रेवर लिहिलेली तुम्हाला आढळते. आणि खाली RBIच्या गव्हर्नरची सही आहे. याचा अर्थ हा होतो की त्या मुद्रेला सरकारचं पाठबळ आहे, वैधानिक पाठबळ आहे. त्यामुळेच मुद्रा ही सर्वस्वीकृत आहे, सर्वांकडून स्वीकृत होणारी अशी गोष्ट आहे. पुढे पाहूया. मुद्रा ती वस्तू आहे की जी स्वीकार करण्याकरिता प्रत्येक व्यक्ती बाध्य असते अथवा जिला सरकार मुद्रा म्हणून घोषित करते. मनी इज दॅट थिंग विच इज कंपल्सरी टू ॲक्सेप्ट बाय पीपल अँड इज डिक्लेअर्ड बाय द गव्हर्नमेंट ॲज अ मनी. म्हणजे पैसा म्हणजे काय? तर पैसा म्हणजे ती वस्तू जी वस्तू सरकारने मुद्रा म्हणून घोषित केलेली आहे आणि शिवाय त्या मुद्रेला सरकारचं पाठबळ देखील आहे. कोणी पैशाला नाकारतो का? तर निश्चितच कोणीच पैशाला नाकारत नाही. ज्याची सत्सक विवेक बुद्धी ठिकाण्यावर आहे असा व्यक्ती पैशाला नाकारत नाही. त्याच्यामागे कारण आहे की त्या पैशाला सरकारचं किंवा वैधानिक पाठबळ आहे, म्हणूनच कुठलीही व्यक्ती ती वस्तू नाकारत नाही. आणि त्याचं मी तुम्हाला उदाहरणात त्याचं प्रूफ दिलं. का पाठबळ आहे? कारण की तिच्यावर प्रत्येक करन्सीवर गव्हर्नर ऑफ RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे गव्हर्नर आहे त्यांची सही असते आणि ते त्यात वचन देतात की हे पैसे जर तुम्ही घेऊन आले माझ्याकडे तर त्याचं किंवा ज्याच्याकडे हे असेल त्या रुपयाला एक ठराविक मूल्य असणार, असं त्यात इंग्रजीत आणि हिंदीत लिहिलेलं असते. पाहूयात पुढे. नेपची व्याख्या पाहत होतो आपण. नेपची व्याख्या पहा. मुद्रा ती वस्तू आहे जी स्वीकार करण्याकरता प्रत्येक व्यक्ती बाध्य असते जिला सरकार मुद्रा म्हणून घोषित करते. पाहूयात पुढे. नेप यांच्या मते मुद्रेला वैधानिक पाठबळ असणे आवश्यक आहे. त्याच्या मताप्रमाणे बँक धनादेश ही मुद्रा होऊ शकत नाही, कारण धनादेशाच्या मागे सरकारी पाठबळ नसते. आता धनादेश, ज्याचं बँकेत खातं आहे ती बँक त्या व्यक्तीला धनादेश देते. आता धनादेश देखील पैशासारखंच कार्य करते, परंतु नेप याच्या मतानुसार धनादेशाला तुम्ही पैसा म्हणू शकत नाही, कारण त्या धनादेशाला सरकारचं पाठबळ नसते. परंतु त्यांचे मत फारसे योग्य वाटत नाही. कारण काय? कारण प्रगत देशात लोक सर्रासपणे विनिमय माध्यम म्हणून धनादेशाचा मुद्रेप्रमाणेच उपयोग करतात. फरक इतकाच की सरकारचे पाठबळ असणाऱ्या मुद्रेला वैधानिक मुद्रा तर धनादेशाला प्रत्यय मुद्रा असे म्हणतात. शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. धनादेशाला प्रत्यय मुद्रा असं म्हटलं जाते आणि सरकारी मुद्रेला वैधानिक मुद्रा असे म्हटले जाते. प्रत्यय मुद्रेचं दुसरं नाव आहे ऐच्छिक मुद्रा. ऐच्छिक मुद्रा म्हणजे स्वीकारणाऱ्यावर डिपेंड करते की तो एकतर स्वीकारेल किंवा स्वीकारणार नाही. जर त्याची इच्छा असेल धनादेश घेणाऱ्याची, देणाऱ्यावर त्याचा जर विश्वास असेल धनादेश देणाऱ्यावर, तरच तो स्वीकारेल. म्हणून त्याला प्रत्यय मुद्रा किंवा ऐच्छिक मुद्रा असं म्हटल्या जाते. तर सोप्या शब्दात पाहूया. वरील सर्व व्याख्यांचा सार लक्षात घेतल्यास मुद्रेचा साधा व सोपा अर्थ पुढील शब्दात सांगता येईल.
जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वस्वीकृत असून मूल्यमापनाचे व मूल्य संचयाचे कार्य करते, तसेच जी सरकारद्वारा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मुद्रा म्हणून मान्य केली असते ती वस्तू म्हणजे मुद्रा होय. पहा, वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वस्वीकृत म्हणजे वस्तू पैशाच्या बदल्यात तुम्ही कुठली वस्तू घेऊ शकता. पैशाला दुसरा गुणधर्म कुठला आहे तर तो सर्वस्वीकृत आहे. तसंच पैसा मूल्यमापनाचं व मूल्य संचयाचं कार्य करते आणि ज्याला सरकारचं पाठबळ आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अशा गोष्टीला मुद्रा म्हणून मान्य केलेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं मुद्रेबद्दल. मुद्रेच्या विविध व्याख्या आपण आज पाहिल्यात. आता आपण मुद्रेच्या स्वरूपाबद्दल बोलणार आहोत. बहुतेक करून कोणतीही वस्तू, कोणतीही संपत्तीचा लोकांनी शोधनासाठी स्वीकार केला असेल अशी वस्तू मुद्रा समजली जाते. तो शब्द शोधण्यासाठी नसून शोधनासाठी आहे. शोधन म्हणजे देणं, फेडणे. बहुतेक करून कोणतीही वस्तू, कोणतीही संपत्तीचा लोकांनी शोधनासाठी स्वीकार केला अशी वस्तू मुद्रा समजली जाते. गेल्या अनेक शतकांपासून विविध प्रकारच्या वस्तूंचा मुद्रा म्हणून उपयोग केला जात आहे, ज्यात प्रामुख्याने सोनं, चांदी, तांबे, निकेल, जनावरांची कातडी देखील यांचा समावेश होतो. ज्या वस्तू मुद्रा म्हणून दीर्घकाळापर्यंत चलनात राहिल्या आहेत त्यांच्यात खालील वैशिष्ट्ये आढळून येतात. कुठली आहे तर पहिलं वैशिष्ट्य आहे क्रयशक्ती. क्रयशक्ती याचा अर्थ होतो पर्चेसिंग पॉवर. मुद्रेद्वारे खरेदी विक्रीचे व्यवहार, देयतेचे व्यवहार, अस्थगित शोधनाचे व्यवहार, मूल्यसंग्रह इत्यादी कार्य केली जातात. मुद्रेद्वारे कोणतीही वस्तू किंवा सेवा अगदी सहजरित्या खरेदी करता येते. वस्तू विनिमयासाठी दुहेरी संयोगाची आवश्यकता राहत नाही. मुद्रा देऊन कोणतीही व्यक्ती आपल्याला पाहिजे ती वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकतो. खरेदी विक्रीच्या वेळेस कोणतीही मुद्रा नाकारत नाही. का नाकारत नाही? कारण पैशात क्रयशक्ती आहे, म्हणजे पैशाद्वारे तुम्ही कुठलीही वस्तू विकत घेऊ शकता. मुद्रेचं दुसरं गुण किंवा दुसरे स्वरूप पाहू. दुसरं आहे सर्वमान्यता. पहा, सेलिग्मन यांनी मुद्रेची व्याख्या करताना म्हटले आहे की ज्या वस्तूला सामान्य स्वीकृती मिळाली असेल ती म्हणजे मुद्रा होय. म्हणजे जी वस्तू सर्व मान्यता आहे, ज्या वस्तूला सर्व लोक मान्य करतात त्याची ॲक्सेप्टेबिलिटी आहे. काय ॲक्सेप्टेबिलिटी आहे? कारण पैशात तो गुणधर्म आहे आणि त्या पैशाला सरकारचं पाठबळ देखील आहे. तो वैधानिक आहे, म्हणून तो पैसा सर्वमान्य आहे. पुढे पाहू अविनाशिता. अविनाशिता याचा अर्थ होतो ड्युरॅबिलिटी, म्हणजे पैसा हा दीर्घकाळापर्यंत टिकतो. मुद्रेचे हे अत्यंत महत्त्वाचे अशी वैशिष्ट्य आहे. अविनाशिता म्हणजे मुद्रेत असणारा टिकाऊपणा. मुद्रा ही दीर्घकाळापर्यंत त्याच आकारात, त्याच प्रकारात आणि त्याच स्वरूपात चलनात असते. तिला कोणीही सहजासहजी नष्ट करू शकत नाही किंवा तिचे आकारमानही बदलवू शकत नाही. अविनाशिता हा मुख्य गुणधर्म पैशात असतो. पुढचा पॉईंट आहे विभाज्यता. विभाज्यता म्हणजे डिव्हिजिबिलिटी. डिव्हिजिबिलिटी याचा अर्थ होतो पैशाला तुम्ही छोट्या छोट्या भागांमध्ये विभागू शकता. मुद्रेचे लहान लहान भागात विभाजन करता येते. मुद्रेच्या विभाजनामुळे मुद्रेचा उपयोग सहजरित्या करता येतो. मुद्रा म्हणून उपयोगात आणावयाच्या वस्तूला लहान मोठे योग्य आकार देता आले तरच त्या वस्तूच्या निरनिराळ्या आकाराच्या मुद्रा तयार करता येतात. भारतात 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये ते 2000 रुपयापर्यंतच्या नोटा चलनात असल्यामुळे कोणत्याही किमतीचे व्यवहार केव्हाही करणे सुलभ झाले आहे व हीच बाब इतरही देशांच्या मुद्रेच्या बाबतीत आढळून येते. डिव्हिजिबिलिटी म्हणजे तुम्ही विभाजन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे वहनीयता म्हणजे पोर्टेबिलिटी. वहनीयता याचा अर्थ होतो पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या नेता येतो. ती एक संपत्ती आहे, ती संपत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरित्या नेता येऊ शकते. आणि शेवटचा पॉईंट आहे मूल्यसंग्रहण. याला इंग्रजीत म्हणतात स्टोअर ऑफ व्हॅल्यू. मूल्यसंग्रहण हे मुद्रेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
मुद्रेचे मूल्य स्थिर असल्यामुळे तसेच ती संग्रहण करून ठेवण्याकरिता सोयीस्कर असल्यामुळे मुद्रेच्या रूपात भविष्यकाळासाठी संपत्तीचा संग्रह करणे शक्य होते. म्हणजे जर तुम्ही पैसा जमा करत गेले, गोळा करत गेले, तर भविष्यकाळात तुम्ही एखादी मोठी संपत्ती जमवू शकता किंवा भविष्यकाळात तुम्ही देखील श्रीमंत होऊ शकता. कारण काय? तर कारण आहे पैशात किंवा मुद्रेत मूल्य संग्रहण हा महत्त्वाचा गुणधर्म आहे त्यामुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मुद्रेचा अर्थ, मुद्रेची व्याख्या आणि मुद्रेचे स्वरूप समजावून घेतले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मुद्रेची कार्य आणि मुद्रेचे महत्त्व पाहू. धन्यवाद.